नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात आवश्यक असणाऱ्या नोट्स ज्या की आपण PDF स्वरूपात प्रोव्हाइड करत आहोत आणि त्याही टाईप केलेल्या। पूर्वी ह्या हस्तलिखित होत्या आणि आता त्या टाईप करून आलेल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या संदर्भातच बोलणार आहोत। सध्या आपण नोट्स ह्या 8 प्रकारच्या लॉन्च केलेल्या आहेत, म्हणजे नोट्सचे 8 PDF लॉन्च केलेले आहेत। पहिली PDF आहे, ज्यावेळेस आपण नोट्स लॉन्च केला त्यावेळेस 4 नोट्स लॉन्च केल्या होत्या। त्याच्यामध्ये 3री ते 8वीचं जुनं विज्ञान होतं, त्यानंतर होतं जगाचा भूगोल, त्यानंतर होतं शिवरायांचा इतिहास आणि त्यानंतर होतं काय होतं तर परिसर अभ्यास। या परिसर अभ्यासमध्ये 3री, 4थी, 5वी याचा एकत्रित महत्त्वाच्या नोट्स आपण टाईप करून त्या PDF मध्ये दिलेल्या होत्या। आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, मी वारंवार सांगतोय की परिसर अभ्यास म्हणजे फक्त 3री ते 5वीचा परिसर अभ्यास नसतो आणि जो काही आपला शिक्षक पात्रता परीक्षा असते याच्यामध्ये पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास असतो, पण हा परिसर अभ्यास फक्त 5वी पर्यंत विचारला जात नाहीये, ही गोष्ट लक्षात असू द्या। जर तुम्हाला पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासमध्ये 30 पैकी 25-26 मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला अगोदर परिसर अभ्यासाचा सिलेबस नेमका काय असतो तो जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर परिसर अभ्यासाचा अभ्यास करताना आपल्याला 3री पासून ते 8वी पर्यंतचा अभ्यास मस्ट आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला 3री ते 8वीचं विज्ञान करावंच लागेल। त्यानंतर जो काही इतिहास आहे तो इतिहास सुद्धा आपल्याला 8वी पर्यंत करावा लागेल आणि जो काही भूगोल आहे तो सुद्धा 8वी पर्यंत करावं लागेल। त्या दृष्टिकोनातून आपण ह्या नोट्स लॉन्च केलेल्या आहेत। पहिल्या ज्या 4 नोट्स आहेत त्या आहेत, एक पहिली PDF आहे 3री ते 8वी नवीन जुनं विज्ञान, ती आहे 71 रुपये। त्यानंतर आहे जगाचा भूगोल, ती PDF आहे 71 रुपये आणि त्यानंतरची आहे शिवरायांचा इतिहास, ती आहे 51 रुपये। मग त्याच्यानंतर आपण ॲडिशनल परिसर अभ्यासची PDF ॲड केलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला 3री, 4थी, 5वी याचा एकंदरीत सिलेबस, एकंदरीत अभ्यास आणि त्याचे एकंदरीत नोट्स मिळणार आहेत। आता तुम्ही 4 नंबरचे PDF घेतले तर तुम्हाला 3 नंबरचे PDF घेण्याची आवश्यकता लागणार नाहीये, कारण शिवरायांचा इतिहास आपण परिसर अभ्यासमध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे आणि या 4 PDFची किंमत आहे 213 रुपये जर 3री PDF घेतली नाही तर। आणि याच्या व्यतिरिक्त आपण दुसरी एक पॉम्पलेट लॉन्च केलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण 4 PDF लॉन्च केलेले आहेत। हा आहे नोट्सचा दुसरा टप्पा। याच्यामध्ये पहिली PDF आहे 6वी नवीन विज्ञान, ही PDF आपण देत आहोत 51 रुपयाला। त्यानंतर आहे 6वी नवीन प्लस जुनं भूगोल, ही PDF आहे 71 रुपयाला। त्यानंतर आहे 7वी नवीन प्लस जुनं भूगोल, ही PDF आहे 71 रुपयाला। आणि त्यानंतर आहे जम्बो नोट्स जी आहे की आधुनिक भारताचा इतिहास, जी आहे 8वी नवीन प्लस जुना इतिहास। आता हे खूप महत्त्वाचं आहे। आता 8वीचा इतिहास पूर्वी 5वीला सुद्धा होता, जुना अभ्यासक्रम पहा, त्याच्यामध्ये 5वी मध्ये आधुनिक भारताचा इतिहास दिला होता। मग तोच इतिहास जुन्या अभ्यासक्रमामध्ये नंतर बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये होता आणि सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तोच सिलेबस आहे। फक्त 1-2 चॅप्टर इकडं तिकडं, 1-2 वळी इकडं तिकडं, बाकी सगळं सेम आहे। या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण इयत्ता 8वीच्या नवीन प्लस जुने याच्या नोट्स काढलेल्या आहेत आणि याची PDF आहे 71 रुपयाला। आता हे जे नोट्स हे इथं तुम्हाला साईडला दिसत असेल ना, नोट्स 2, हे 4च्या 4 जर PDF घ्यायचे असतील तर तुम्हाला हे 264 रुपयाला पडतील। आता एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्ही आतापर्यंत याच्यापैकी कुठलीही नोट्स घेतला नसाल आणि तुमचा पेपर 1 आहे आणि पेपर 2ला सामाजिक शास्त्र आहे, तर ह्या नोट्सचा तुम्ही दोन्हीच्या दोन्ही बंडल घ्या। पहिल्या बंडलमध्ये 4 नोट्स, दुसऱ्या बंडलमध्ये 4 नोट्स, अशा 8 नोट्स घ्या। ह्या 8च्या 8 नोट्स तुम्हाला पासवर्ड सहित मिळतील आणि ह्या सर्वच्या सर्व नोट्स पाहिजे असतील तर याची किंमत आहे फक्त 477 रुपये। आणि एक गोष्ट आवर्जून सांगतोय तुम्हाला, ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र हा पेपर 6वी ते 8वी साठी आहे, म्हणून तुम्ही फक्त 6वी
ते 8वी एवढाच अभ्यास करायचा नसतो, तुम्हाला 10वी पर्यंत अभ्यास करावाच लागतो, त्याच्याशिवाय सामाजिक शास्त्राचा पेपर निघत नाहीये। मग सामाजिक शास्त्र हा विषय 60 मार्काला आहे, याच्यामध्ये भूगोल 30 मार्क आहे, इतिहास 30 मार्क आहे। मग या भूगोलामध्ये 22 ते 24 प्रश्न हे भूगोलाचे असतात आणि बाकी 8 प्रश्न हे अर्थशास्त्र पर्यावरण असतात। तसंच इतिहासामध्ये 22 ते 24 प्रश्न हे इतिहास आणि बाकीचे 8 प्रश्न हे नागरिक शास्त्रावर आधारित असतात, म्हणजे पॉलिटिकल सायन्स याच्यावर आधारित असतात। त्यामुळे सध्या आपण ज्या काही 2 बंडल लॉन्च केलेले आहेत, बंडल 1 आणि बंडल 2, हे तुम्ही दोन्हीच्या दोन्ही बंडल घ्या। ज्यांनी अद्याप कुठलीही नोट्स घेतली नसेल तर हे दोन्हीच्या दोन्ही बंडल घ्या। याची किंमत आहे फक्त 477 रुपये, जास्त नाही आहे। तुम्ही क्लासेसला 10,000 घालता, 5,000 घालता, 4,000 घालता, पण त्याचं आउटपुट तुम्हाला काहीही भेटत नाहीये। इनपुट तर भेटत नाही आणि आउटपुट सुद्धा भेटत नाहीये, पण इथं तुम्ही फक्त 477 रुपये घातलात, पे केला तर केलात, तुमचं परिसर अभ्यास ह्या 2 बंडलमधून 100% कव्हर होईल आणि त्यातल्या त्यात सामाजिक शास्त्र सुद्धा बऱ्यापैकी कव्हर होईल। आता आपण लागलीच रविवारी नोट्स 3चं बंडल लॉन्च करणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला 8वी भूगोल, 10वी भूगोल मिळेल, त्यानंतर 9वी इतिहास आणि 10वी इतिहास मिळेल। हे रविवारी भेटेल, म्हणजे ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी हे आपण नोट्स 3 लॉन्च करणार आहोत आणि त्यानंतर बंपर नोट्स येतील। या बंपर नोट्समध्ये ह्या बंपर नोट्स परीक्षेच्या एकदम शेवटी येतील, कारण त्या शेवटी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल, आत्ता सांगणार नाहीये। त्या नोट्स जे शेवटचा आपण नोट्स लॉन्च करणार आहोत ती शेवटी रिव्हिजन टाईप नोट्स असेल, तेवढं वाचलं की होऊन जाईल। पण सध्या आपण ज्या काही नोट्स केलेल्या आहेत तेवढ्या कव्हर करा। मी एकदाच नोट्स देत नाहीये, कारण एकदाच नोट्स दिलं तर खूप लोड होतो, कारण अभ्यास हा खूप आहे आणि टप्प्याटप्प्याने केला ना एकदम व्यवस्थितरित्या होऊन जातो। त्या दृष्टिकोनातूनच मी ह्या नोट्स टप्प्यामध्ये प्रोव्हाइड करत आहे। आता तुम्हाला इथं पॉम्पलेट दिसते, इथे एक पॉम्पलेट दिसते, ह्या नोट्स 1 आहेत, ह्या नोट्स 2 आहेत, दोन्हीच्या दोन्ही नोट्स घ्या। पेपर 1 परिसर अभ्यास क्लिअर होईल आणि पेपर 2ला सामाजिक शास्त्र सुद्धा तुमचं कव्हर होऊन जाईल। तर असो, तुम्हाला प्रोसेस कशी आहे ती कळाली आहे, कोणत्या नोट्स आहेत त्या कळाल्या आहेत आणि अद्याप कुणीही कसलीही नोट्स घेतली नसेल तर कसलाही विचार करू नका, डोळे झाकून विश्वास ठेवा, 477 रुपये पे करा, ह्या नोट्स घ्या, तुम्हाला 100% फायदा होईल। आणि जर नोट्स घ्यायच्या नसतील तर आपण त्याचे व्हिडिओज ऑलरेडी टाकत आहोत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। आणि नोट्सचे सॅम्पलचा राहिला विषय तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत, विज्ञानाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, जगाच्या भूगोलचे सुद्धा टाकलेले आहेत, त्या नोट्सचा अंदाजा घेऊन तुम्ही हे डिसाईड करू शकता। आणि लागलीच ह्या नोट्सचे सॅम्पल सुद्धा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी पाठवतो आणि तुम्हाला आता इथं पॉम्पलेट सुद्धा शो करतो की नोट्स कशा परचेस करायच्या आहेत आणि त्यानंतर नोट्सचं सॅम्पल ते सुद्धा प्रोव्हाइड करतो। तर ठीक आहे, ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी नोट्स घेऊ शकता। जास्त किंमत नाही आहे, फक्त 477 रुपयामध्ये तुम्हाला 2 नोट्सचं बंडल मिळणार आहे। एकामध्ये 3री ते 8वी विज्ञान, एवढं केलं तर परिसर अभ्यासमध्ये येणारं विज्ञान कव्हर होऊन जाईल, पेपर 2 मध्ये येणारं सुद्धा विज्ञान कव्हर होऊन जाईल। मग त्यानंतर आहे जगाचा भूगोल, जे की पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल या विषयामध्ये 100% 5 ते 6 मार्काला असतं। हे 71 रुपये दिला तर जगाचा भूगोल तुमचं क्लिअर होऊन जाते। याच्यामध्ये 21 चॅप्टर आहेत, 21 घटकांची माहिती आहे। त्यानंतर आहे शिवरायांचा इतिहास, पुन्हा आहे परिसर अभ्यास। ह्या 4 पीडीएफचा बंडल आहे, त्याच्यापैकी 3 पीडीएफ घेतल्या तर तुम्हाला 213ला पडतील, कारण 3 नंबरची पीडीएफ घेण्याची आवश्यकता नाहीये। मग हे जे काही नंबर 2 जे आहे नोट्सचं बंडल दिसत आहे तर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत आहे, याच्यामध्ये नवीन 6वीचा विज्ञान आहे, याच्यामधले सुद्धा भरमसाठ प्रश्न आलेले आहेत। आणि ज्यांचं पेपर 2 सायन्स मॅथ आहे त्यांनी ही विज्ञानची पीडीएफ घेणं मस्ट आहे। पेपर 1 असो किंवा पेपर 2, पण ज्यांचं पेपर 2 फक्त विज्ञान आणि मॅथ आहे त्यांनी 3री ते 8वीचं जुनं विज्ञान आणि 6वी विज्ञान हे मस्ट घ्या। आणि लागलीच आपण विज्ञानाच्या राहिलेल्या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत। त्यानंतर आहे 6वी 7वी नवीन प्लस जुना भूगोल, हे मस्ट आहे, हे घ्या ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे। आणि त्यानंतर आहे 8वी इतिहास, हे सुद्धा घ्या। ह्या सर्वच्या सर्व नोट्स कुणीही अद्याप एकही कसली नोट्स घेतली नसेल तर 477 रुपयाला तुम्हाला ह्या 7 नोट्स भेटतील।
PDF स्वरूपात भेटतील, त्याही टाईप केलेल्या भेटतील आणि त्याही सुंदर हस्ताक्षरात डिझाईनमध्ये सर्वच्या सर्व एकदम व्यवस्थितपणे एवढ्या नोट्स केल्या की तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीये। त्यासाठी तुम्ही एकदा आपले प्लेलिस्टमध्ये जे व्हिडिओज टाकलेले आहेत नोट्सचे तुम्ही ते चेक करा, त्याच्यावरून तुम्हाला अंदाजा येऊन जाईल आणि नोट्सचं सॅम्पल सुद्धा शेवटी असेल। तर ठीक आहे, जेवढं महत्त्वाचं सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे। ज्यांना नोट्स घ्यायचे आहेत त्यांनी ह्या नोट्स परचेस करू शकता आणि बी प्रँक सांगतोय, बी ऑनेस्टली सांगतोय, विश्वास ठेवा, विश्वास ठेवूनच ह्या नोट्स घ्या, कारण ह्याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि या नोट्सच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये काहीही येणार नाहीये। ठीक आहे, इथं स्क्रीनशॉट आहे, स्क्रीनशॉट पहा आणि नोट्स परचेस करा। पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ।